दुधी भोपळ्याची भाजी कुणाकुणाला आवडते आणि ज्याला नाही आवडत ना ते सुद्धा आवडीने खातील अशी छान अशी चमचमीत झणझणीत अशी सिंपल दुधी भोपळ्याची भाजी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. खूपच कमी साहित्यात आणि खूपच कमी वेळामध्ये टेस्टी अशी ही दुधी भोपळ्याची भाजी चण्याची डाळ टाकून आपण आज करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास तर नक्की चॅनलला सबस्क्राईबर व्हिडिओला लाईक करा. तर खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी सुकी भाजी बनवून तुम्ही नक्की बनवू शकता. तर चला बघूया याला लागणारं साहित्य बनवायची कृती. ते इथे मी दुधी भोपळा घेऊन आलेले आहे, म्हणजे आपण याला लोकीसुद्धा बोलतो. ते दुधी भोपळा घेऊन आले. आता याचं जे वरचं साल्ट असतं ना हे सगळं काढून घ्यायचं. हे बघा असं हे असं थोडंसं हलक्या हाताने काढून घ्यायचं. वरची सगळी स्किन जी असते ना म्हणजे जाड स्किन असते ती सगळी याची काढून घ्यायची. काही लोक ही स्किनसुद्धा ठेवून देतात, म्हणजे साल्टसुद्धा ठेवून देतात, कारण याच्यामध्ये खूप गुणधर्म आहेत, खूप पौष्टिक आहे. पण आपण नाही खात, काही लोक नाही खात आणि मी पण नाही खात ते, त्यामुळे मी काढून टाकले आणि याचे 2 भाग केलेले आहेत. तर त्या मधोमध कट करायचे. आता इथे ना तुम्ही याच्या फोडी ना तुमच्या आवडीनुसार करू शकता, म्हणजे चौकोन गोल जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. तर मी याच्याशी चौकोन असे बटाट्याचे काप कसे करतो आपण तसे करत आहे मी. हे बघा खूप कवळा आणि मस्त असा भोपळा घेऊन आले. दुधी भोपळा खूप छान लागतो खायला. याचा बघा पूर्ण कट करून घेतले आहेत, मस्त छोटे छोटे याचे पीस करून घेतलेत, कट केलेले आहेत. आता आपण काय करायचं, हे बघा ही चण्याची डाळ ना मी भिजत ठेवली आहे 2-3 तास पाण्यामध्ये, मस्त भिजून निघलेली आहे. इकडे बघू शकता छान अशी भिजलेली आहे. याच्याऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा इथे वापरू शकता आणि न डाळीचा सुद्धा आपला हा दुधी भोपळा तयार होतो. तर इकडे बघा मिरच्या घेतल्यात चांगल्या आणि कांदा, टमाटर, कढीपत्त्याची पानं, मिरची घेतली आहे. मिरचीच्या जागी लाल मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता आपण हे सगळं एक साहित्य इकडे बघू शकता. आता कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे पॅनमध्ये. आता थोडंसं तेल तडतडून झालं म्हणजे तापलं की आपण याच्यामध्ये सुरुवातीला कढीपत्त्याची पानं टाकायची. हे बघा थोडंसं तेल तापले, उडलं पण गेलं आहे, कारण त्यात थोडंसं पाणी होतं, त्यामुळं आता याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकते. आणि त्यानंतर हा बारीक चिरलेला एक कांदा टाकून घ्यायचा आहे. हे बघा असा बारीक चिरलेला एक कांदा टाकून याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि मग ह्या कट केलेल्या मिरच्या टाकायच्या. आता मिरच्या वापरायच्या नसेल तर तुम्ही लाल मसाला इथे ॲड करू शकता. आणि असं परतून घ्यायचं. मिरची आणि कांदा, कढीपत्ता तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. ही दुधी भोपळ्याची भाजी ती इतकी पौष्टिक आहे ना आपल्या शरीरासाठी. दुधी भोपळ्याचा ज्यूससुद्धा लोक पितात. मी अजून पिला नाही, पण खूप चांगला आहे तो, म्हणजे आपल्या शरीरासाठी खूपच हेल्दी आहे तो. आता मी याच्यामध्ये टमाटेसुद्धा टाकून घेतलेला आहे. एक मोठा टमाटो होता त्याचा अर्धा कापून घेतलेला आहे. आता हे चांगलं परतून घ्यायचं. राई, जिरा किंवा अद्रक लसूणची पेस्टसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, नाही वापरले तरी काय हरकत नाही. इथे अर्धा 1 चमचा हळद टाकून घ्यायची. तर लाल मसाला जर टाकायचा असेल तर ह्या स्टेजवर तुम्हाला लाल मसाला वापरायचा आहे. इथं हळद, गरम मसाला, धना पावडर वगैरे इथं टाकून घ्यायचं. चवीनुसार आपण इथं मीठसुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे. ते चवीनुसार मीठ आता इथं मी टाकून घेते. बघा चवीनुसार मीठ टाकलं की आपण ह्याच्यामध्ये हे सगळं मसाले एकजीव करून घ्यायचे. याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा विसरून गेले, तो सुद्धा आता मी 1 चमच्याच्या अंदाजाने गरम मसाला पण टाकून घेतला आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने कांदा, टमाटर, मिरचीमध्ये. त्याची ग्रेव्हीसुद्धा होती पातळ मसाला वाटून, म्हणजे शेंगदाणे, खोबरे, अख्खा गरम मसाला वगैरे जोडून चांगला मसाला तयार करून मग याची ग्रेव्हीसुद्धा तयार होते. तीसुद्धा रेसिपी तुम्हाला दाखवेन मी लवकरच. पण मी ही आजची जी भाजी ना ही रेसिपी खूप सिंपल साध्या सोप्या पद्धतीने टिफिनसाठी किंवा उशीर झाला तर अशा घाई गडबडीमध्ये तुम्ही ही भाजी बनवून खाऊ शकता. तर आता हे कांदा, टमाटर, मिरची, मसाले वगैरे जे आपण टाकले त्याच्यामध्ये मी ही भिजवलेली डाळ टाकून घेतली चण्याची. आता सुरुवातीलाच मी डाळ टाकून घेतली, कारण की कसं डाळीला थोडासा 5 मिनटं का असताना पण थोडा उशीर लागतो शिजायला, त्यामुळं मी डाळ थोडीशी स्टीम करून घेते आणि मसाल्याची चांगली कोटिंग भेटते मग डाळीला. आणि वरून टाकली की मग थोडासा कमी जास्त मग मसाला होऊन जातो चवीला.
ते आता याच्यावर झाकण ठेवते आणि फक्त 2 किंवा 1-1.5 मिनटं जास्तीत जास्त मी याला वाफेवर ठेवते. हे बघा चांगली याला वाफ भेटलेली आहे आणि मस्त सर्व मसाले याच्यामध्ये पॅक झालेले आहेत डाळीमध्ये. आणि मग आता आपण ही आपले दुधी भोपळ्याचे जे काप आहेत ना, हे सगळे याच्यामध्ये टाकून मग एकजीव करून घ्यायचा. आता आपण सुरुवातीला हळद, मीठ आणि धना पावडर, गरम मसाला वगैरे सगळं टाकून घेतल्यामुळं सगळे मसाले याच्यामध्ये एकजीव होईल. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण चण्याची डाळ जी वापरली त्यालासुद्धा अगोदरच सगळी कोटिंग भेटली मसाल्याची, त्यामुळं सर्व साहित्य एकजीव झालेले आहेत मसाल्यामध्ये. हे बघा छान असं हे मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर काही जास्त करायचा नाही. जर तुम्हाला पातळ ग्रेव्ही थोडी बनवायची तर असं अर्धा कप पाणी मी इथे टाकले, कारण की डाळ भिजवली जरी असली तरी त्याला शिजवणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं पाणी नॉर्मल, जास्त नाही वापरायचं. आणि वाफेवर ठेवून द्यायचं याला मंद आचेवर. आणि 1-2 मिनटं झाले की मग चेक करत राहायचं. आता 1 मिनटं झालं तर मी जरा चेक करून बघते. हे बघा मस्त गरम वाफेवर आपली ही दुधी भोपळ्याची भाजी चण्याची डाळ टाकून मस्त तयार होत आहे. गरमागरम थंडीच्या दिवसात अशी हेल्दी भाजी खायची. सकाळच्या टिफिनसाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी उत्तम भाजी आहे. तर नक्की तुम्ही एकदाही ट्राय करा अशा सोप्या पद्धतीने. हे बघा आता पुन्हा एकदा मी याच्यावर झाकण ठेवते, म्हणजे उरलेला जो रस्सा आहे ना तो सुद्धा आटून जाईल, कारण मला एवढा रस्सा नको आहे. थोडा वेळ झाला की लगेच आपण याला पुन्हा चेक करायचं. आणि जो रस्सा दिसत होता बघा तो सुद्धा आता कमी झालेला आहे. आणि बस इतका परफेक्ट आपल्याला रस्सा हवा आहे. थोडासा राईससोबत खाण्यामध्ये पण येतो, मग अगदी ड्राय नको, सुकी नको. आणि छान अशी आपली सिंपल पद्धतीची ही दुधी भोपळ्याची खमंग टेस्टी भाजी अशी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि भाजी थोडी थंड करून घेते. हे बघा छान अशी भाजी झाली तयार. ही भाजी मी सकाळच्या टिफिनसाठी बनवत आहे. हे बघा आता मी गॅस केला आहे बंद. थोडीशी भाजी थंड करून घेते आणि मग आपण ह्याला चेक करूया. हे बघा भाजी थोडी थंड झालेली आहे आणि थोड्याशा नॉर्मल वाफा निघत आहे. आणि ही भाजी इकडे बघू शकता तुम्ही, इतकी छान झालेली आहे बघा. डाळ, चण्याची डाळ, दुधी भोपळा आपला किती नरम सॉफ्ट असा शिजून निघलेला आहे. आणि दुधी भोपळ्याचे काप एवढे छान दिसतात ना, असं वाटते लगेच खावा उचलून. तर मस्त आहे, मला तर खूप आवडते दुधी भोपळ्याची भाजी. कोणत्याही प्रकारे करा, शेंगदाणे लसूणची कूट टाकून सुद्धा याची टेस्ट खूप वाढते. आणि अशी सिंपल पद्धतीने पण खूप भारी लागते ही भाजी. एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला अति घाई झाली असेल ना स्वयंपाकाला किंवा टिफिनला, त्यावेळेस तर अशा प्रकारे भाजी नक्की बनवा. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. गरमागरम ही दुधी भोपळ्याची भाजी चण्याची डाळ टाकून केलेली आहे. अगदी सिंपल पद्धतीने पण खूपच चांगली लागणारी अशी ही भाजी आहे. याला तुम्ही गरमागरम भाकरीसोबत, रोटीसोबत किंवा राईससोबत तुम्ही खाऊ शकता. हे बघा संध्याकाळच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी आणि सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता, कारण खूप सिंपल आणि साधी सोप्या पद्धतीने होती आणि खायला मात्र खूपच चवदार भाजी लागते. हेल्दी भाजी आहे, टेस्टी भाजी आहे. नक्की एकदा ट्राय करा. ही लौकीची भाजी, आपली दुधी भोपळ्याची भाजी चण्याची डाळ टाकून आज बनवलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. असेच छान छान सिंपल पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा. तर इकडे बघू शकता खूपच छान अशी टेस्टी भाजी तयार झाली आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त रहा, मस्त रहा.